राज्यातल्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। याच पार्श्वभूमीवर राज्यभरात घडामोडींना वेग आला। अशातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकण विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। तर या सगळ्याबाबत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मॅनेज झालंय 100% मॅनेज झालेलं आहे, कारण आजपर्यंत त्या बाळमानेचं आयुष्यात मॅनेज होण्यामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे जी निवडणूक 25-30 कोटीवर जाणार होती, समोरच्या पक्षाने असं म्हणतायत की किमान 10 खोके ह्या लोकांना गप्पा बसायला खर्च केलेले आहेत, अशी सगळीकडे चर्चा आहे। त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसलेला आहे आणि मवियाचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने यांनीच थेट उमेदवारी मागे घेतली आणि ती देखील नितेश राणेंसोबत जाऊन त्यांनी ही माघार घेतल्यामुळे मवियाचं चांगलंच पित्त खवळल्याचं सध्या चित्र समोर येत आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं संजय राऊतांनी काही वेळापूर्वीच ट्विट केलेलं होतं आणि त्यानंतर आता विनायक राऊत यांनी देखील ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि 10 खोक्यांवर हा सौदा झाला असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलेला आहे। निवडणुकीमध्ये कोट्यवधींचे खर्च करून अशा प्रकारे माघार घ्यायला भाग पाडलं जातं असा देखील आरोप विनायक राऊत यांनी केला आहे।